राज्यातील पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। 7,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून दिले। पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बघा बऱ्याच दिवसापासून आता शेतकरी बघा दुसऱ्या टप्प्याची वाट बघत होते। आता शेतकऱ्याची आता ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्र बघा आजपासून तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट दुसरा टप्पा ही जमा होणार आहे। बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा यादीचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार। व बघा काही तिच्यात 18 जिल्हे सुद्धा निवडण्यात आलेले आहेत। कारण की आज एक बैठक झाली म्हणजेच की बघा मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज त्यांनी सांगितलंय की आज या 18 जिल्ह्यातच पैसे मिळणार। आणि बघा ज्या शेतकऱ्याचे त्या यादीत नाव असेल बघा शेतकरी मित्रांनो त्याची यादी सुद्धा मंत्रिमंडळात जाहीर करण्यात आलेली आहे। जर ज्या शेतकऱ्याचे बघा त्या यादीत नाव असेल त्याच शेतकऱ्याला आज या 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी महत्त्वाची बातमी आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता नुकतीच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे की कॅबिनेट बैठक झालेली आहे। आणि त्या कॅबिनेट बैठकीत पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं जे काय हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। म्हणजेच की बघा पहिला टप्पा वितरित होऊन सुद्धा 1 महिना पूर्ण झालेला असल्याने दिसून आलेला आहे। म्हणजे बघा पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पीक विम्याचा मिळाला आहे त्यांनी त्या मिळून सुद्धा शेतकऱ्याला बघा 1 महिना कंप्लीट झालेला आहे। तरी सुद्धा दुसरा टप्पा कधी मिळणार यांची शेतकरी मोठी प्रमाणात आतुरतेने वाट पाहत होते। आज बघा आज पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा त्या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे ते सुद्धा बघा आता शेतकरी मित्रांनो आता या निर्णयानुसार आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे। बघा असे जाहीर करण्यात आलेले आहे। आता गेल्या 2 महिन्यापासून कधी येईल पीक विमा अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता अद्याप 1 रुपयात जमा झालेला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांना आता संताप व्यक्त करण्यात आलेले आहे। म्हणजे बघा पीक विम्याचे प्रश्न प्रलंबित असताना दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ मामा भरणे यांच्या गाडीला शेतकऱ्याने अडवले आणि बघा त्यांना काळा झेंडा दाखवून त्यांना कळवण्यात आलेले आहे की आमचा पीक विमा कधी मिळणार। बघा या आंदोलनानंतर आता कृषी मंत्र्यांनी तात्कालीन आणि स्पष्ट विभागात केलेले आहे। म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो आंदोलन ज्या शेतकऱ्याचे आंदोलनांमध्ये जे का आपले मामा म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता कृषी मंत्री दत्ताभाऊ मामाजी भरणे यांना आंदोलनात अडवण्यात आलेलं होतं। आणि या आंदोलनामध्ये कृषी मंत्र्यांनी तात्कालीन आणि स्पष्ट विधान केले की आज दुपारी 2 वाजल्यानंतर बघा 2 वाजल्यानंतर पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही वितरित करण्यात येईल। शेतकऱ्याने निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दात आठवण करून देण्यात सरकारला कर्जमाफीची तारीख सुद्धा देखील जाहीर करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता सरकारने स्पष्टपणे सांगितले की बघा पीक विमाचा दुसरा टप्पा सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आज मिळणार आहे व तसेच बघा कर्जमाफी सुद्धाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आता बऱ्याच शेतकऱ्याचे कर्जमाफ सुद्धा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून ते तातडीने वाटप व्हावा यासाठी बघा 3,700 कोटी रुपये म्हणजे की त्यांचा चेक बँकेला दिलेला आहे। आता बँकेने देण्यात आलेला स्पष्ट झालेला आहे की यामुळे बघा 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज दुपारी 2 वाजेनंतर 100% पीक विमा जमा होणार सुरुवात होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आताची ही सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यासाठी आलेली आहे। कारण की ज्या शेतकऱ्यांचे 2022 ते 2023 आणि 2024 या 3 वर्षामध्ये नुकसान झाले आहे आणि त्यांना पीक विमा भरला आहे त्यांना 3 वर्षाचा एकत्रित पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता त्या शेतकऱ्याला 2022 ते 2023 पर्यंत 2024 अशा 3 वर्षाचा एकदाच पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे बघा केंद्र सरकारच्या कंपनीने पैसे दिले असून आता बघा केंद्र सरकारने कंपनीला पैसे दिलेले आहे। आता या आठवड्यापासून एकूण 30 जिल्ह्यापैकी बघा 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये कापूस या पिकाचे 2022 ते 2024 या 3 वर्षासाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर झालेला आहे। त्या पाठीमागे सोयाबीन आहे, कांदा, बाजरी आणि हरभरा या पिकाचा समावेश आहे। या 5 पिकाचा ज्या शेतकऱ्यांकडे बघा 20 प्रकारच्या पिकासाठी
3 वर्षाचा पीक विमा भरला आहे त्यांना आज दुपारी 2 वाजल्यानंतर निधी जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। कारण की बघा 2 वाजता सगळ्याच बघा शेतकरी मित्रांनो आता तुमच्या बँक अकाउंटवर 2 वाजता सुद्धा पैसे जमा होणार आहे। आता पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 18 जिल्हे ही निवडण्यात करण्यात आलेले आहे। बघा 18 जिल्ह्याची ही निवड करण्यात आलेली आहे। आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी संख्याची जास्त असल्यामुळे त्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे। बघा आज पीक विमा मिळालेल्या जिल्ह्यामध्ये लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो आज बघा या 18 जिल्ह्यात म्हणजे की बघा आज या 18 फक्त याच 18 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे। ते 18 जिल्हे आपण तुम्हाला पुढील सोमवार सांगितले आहे। म्हणजे बघा बीड मध्ये सुद्धा मिळणार आहे, रायगड, चंद्रपूर आणि रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो या 18 जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट तुमच्या आज पैसे जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा 100% आज तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तसेच चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा मागून सुद्धा चंद्रपूर आणि पालघर या 2 जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा वितरित केला जाणार आहे। या सर्वच 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज दुपारी 2 वाजल्यानंतर पीक विमा हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, सरकारने कोणत्या बँकेला हे प्राधान्य दिलेले आहे, त्यांच्या कोणत्या बँक आहेत ते सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। बघा मागच्या वेळेस बऱ्याच बँकेत पैसे सरकारने जमा करण्यात आलेले होते पण सरकारला ते पैसे मिळाले नव्हते। म्हणजे ते काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आता सरकारने बघा काही बँकेला हे प्राधान्य देण्यात आलेले आहे। म्हणजे की बघा काही बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहे। व तसेच बघा शेतकरी मित्रांनो ते बँक कोणत्या आहेत, जर तुमच्या बँकेत त्या अकाउंट असेल तर तुमच्या बँक अकाउंटला आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो ते बँके कोणत्या बघा सर्वात महत्त्वाची अधिकृत माहिती समोर आलेली आहे की त्यानुसार खालील बँकेमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा सर्वात लवकर आणि प्राधान्य जमा करण्यात येईल। बघा आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र बँक ज्या शेतकऱ्याचे महाराष्ट्र बँकमध्ये अकाउंट असेल तर डायरेक्ट आज त्यांना 2 वाजेनंतर त्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत। आणि बघा व तसेच शेतकरी मित्रांनो दुसरी बँक भारतीय स्टेट बँक ज्या शेतकऱ्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बँक अकाउंट असेल तर डायरेक्ट आज त्यांना 2 वाजेनंतर डायरेक्ट पीक विमा जमा होणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तिसरी बँक आहे बघा शेतकरी मित्रांनो जिल्हा सहकारी बँक ज्या शेतकऱ्याचे खातं जिल्हा सहकारी बँकमध्ये असेल त्यांच्या सुद्धा बँकमध्ये आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा कोटक महिंद्रा बँक सुद्धा आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो आता बँक ऑफ इंडिया सुद्धा हिचा समावेश आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा बँक ऑफ इंडिया मध्ये सुद्धा तुमचा अकाउंट असेल तर डायरेक्ट आज तुमच्या बँक अकाउंटवर लवकरात लवकर 2 वाजेपासून हे डायरेक्ट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। व तसेच बघा पोस्ट ऑफिस बँक सुद्धा असेल तर त्यांना सुद्धा आज पैसे मिळणार आहे। बँक ऑफ बडोदा असेल त्यांना सुद्धा आज पैसे मिळणार आहे। HDFC बँक म्हणजे बघा ही प्रायव्हेट बँक आहे त्या बँकेत सर्वात आधी सुद्धा आज पैसे 2 वाजल्यानंतर जमा व्हायला सुरुवात होणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आणि ICICI बँक या बँकेमध्ये वितरित होईल आज बघा आज हा दिवस या सर्व शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस होणार आहे। म्हणजे की सोन्याचा दिवस ठरण्यात आलेला आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज तुमच्या खात्यात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळालेला हेक्टरी बघा 18,900 रुपये आज तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून ही जाहीर करण्यात आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा पेपरची ही बातमी समोर आली आहे। बघा आता हे पैसे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आणि बघा तुम्हाला यादी कशा प्रकारे बघायची, यादी बघायची असेल तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे। बघा लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा केल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देईल बघा तुम्हाला त्या यादीची तुम्हाला PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले लाईक करायचं तसेच चॅनलला सबस्क्राइब करायचं तर तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF बघायला मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो ही होती आत्ताची सर्वात मोठी बातमी। भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।